बीएड सीईटी प्रकरणात सकाळी जी आहे ती परीक्षा रद्द झाली, त्यानंतर विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ केंद्रावरती बघायला मिळाला होता आणि त्यानंतर निवासी जिल्हाधिकाऱ्यांची महापौर इक्बाल शेख यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यापासून भेट घेतली आहे. काय आश्वासन दिलंय? मॅडमने म्हटलं जे कन्सर्न ते त्यांचा नाही, तरी पण मॅडमने ते इनिशिएटिव्ह घेतला हातामध्ये आणि जे वरिष्ठ आहेत त्यांना बोललात आणि जेणेकरून जे मुलांचा जे लॉस होणार होता ते आता आम्हाला वाटते की जेणेकरून कुठेतरी थांबला आहे. जे आता रजिस्टर काहीतरी नोटिफिकेशन SMS द्वारे मेलद्वारे त्यांना ते पाठवतील आणि जे प्रॉब्लेम आला आहे ते मुंबईहून आता एक टेक्निकल टीम तिथं परभणीमध्ये रवाना त्यांनी केलेली आहे, जेणेकरून ते उद्या एक्झाम होतील असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. बाकी ठिकाणावरती परीक्षा झाल्या, हे एकच केंद्र आहे ज्या ठिकाणी परीक्षा झाली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं जे भूमिका ठोस सांगितली आहे का? कारण विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की त्यांनी कुठल्याही अशा पद्धतीचं ठोस उत्तर दिलेलं नाही. नाही, आता आमचं जे बोलणं झालंय त्या अनुषंगानं त्यांना मेल पण येणार आहे. ज्यांची आज जे अबसेंटी पडली एक्झाम, ते विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसताना ते प्रॉब्लेम नेमकं ऑफिसमधून आलेलं आहे. ते जे सेंटर होता तिथून आलेलं आहे. टेक्निकल फॉल्ट काहीतरी MCBचे ट्रिप झाली म्हणून ते चालू होत नाही आणि बरेच सर्किट ते जळाले असं आम्हाला त्यांना दाखविलेलं आहे. जेणेकरून मुंबईहून त्यांनी एक टीम इथं पाठवलेली आहे. ते उद्या नक्की त्यांची जे येणारे विद्यार्थी त्यांची परीक्षा होईल. आपल्यासोबत युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव. भाऊ, अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची हेळसांड होते, लक्ष नाही दिलं जात. तर बघा, उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या मार्फत आज जी CETची परीक्षा इथं घेण्यात आली, हा त्यांच्या भोंगळ कारभाराचा उत्कृष्ट नमुना आहे. शहरामध्ये 4 सेंटरला परीक्षा डिक्लेअर होतात, 3 सेंटरवर परीक्षा होते आणि एका सेंटरवर परीक्षा होत नाही. आणि आज ज्या पद्धतीनं CET सेलचे जे लोक सांगतात मुंबईहून आम्ही टीम पाठवायलो, हे उशिरा सुटलेलं शान पण नाही का त्यांचं? सेंटरचं इन्स्पेक्शन 2 दिवसात त्यांनी काय केलं नाही? ज्या MGM कॉलेजला परीक्षा होती त्या ठिकाणी कॉलेजचा कोणी संबंधित अधिकारी उपस्थित नव्हता, संबंधित CET सेलचे कोणी लोक उपस्थित नव्हते, तिथं कोणाची पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. आणि ज्या पद्धतीनं या परीक्षा घ्यायलेत, विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान करायचं काम या सरकारनं केलंय. जिल्हा प्रशासनाशी या संदर्भात बोललो असता प्रशासनाला या प्रकरणाची माहिती नाही, म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा अशा पद्धतीचा कारभार या देवेंद्र भाऊच्या सरकारचा चालू आहे आज दिसून यायले. एक तर विद्यार्थ्यांना नोकऱ्या तुम्ही देऊ शकत नाहीत, विद्यार्थ्यांना रोजगार देऊ शकत नाहीत. आमच्याच बापानं पैसे कमवायचे, आमच्याच बापाच्या पैशाने आम्ही फीस भरायची आणि तीच परीक्षा जर तुम्ही आमची घेणार नसताल, त्या परीक्षेपासून वंचित ठेवायचं काम आम्हाला लोकांना करायले. याबद्दल उच्च तंत्र शिक्षण मंत्र्याचा 100% आम्ही निषेध व्यक्त करतो आणि उद्या जर या परीक्षा सुरळीत झाल्या नाही तर आम्ही याला आंदोलनाच्या मार्गाने प्रशासनाला जाब विचारू. मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन फीस भरतात विद्यार्थी, इथे येण्यासाठी देखील खर्च लागतो. त्यातले अनेक विद्यार्थी जे आहेत ते काम करून शिकतात. 100% आजच्या परीक्षेमुळं विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान, मानसिक मनस्ताप देखील त्यांना फार सहन करावा लागलेला आहे. एका विद्यार्थ्याला किमान जाणं येणं राहणं आज किमान 4 ते 5 हजार रुपयाचा खर्च आहे. हा भुर्दंड त्या CET सेलवर टाकला पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांची परीक्षा बुडाली त्या लोकांची नुकसान भरपाई देखील दिली पाहिजे. आमच्या शासनाला मागणी आहे. त्या काळामध्ये शिवसेना काय भूमिका घेणार आहे? नाही तर आता शिवसेना म्हणले आम्ही एकच आहे, त्यांची एकच भूमिका आहे. आम्ही जे आता मांडले ती शिवसैनिकाची भूमिका आहे. बरं, त्या काळामध्ये याच्या संदर्भात आंदोलन उभारलं जाईल. निश्चित 100% आंदोलन उभारू आणि उच्च शिक्षण मंत्र्याचा पुतळा आम्ही परभणीवर जाळू. तर हे जे CET परीक्षा रद्द झाली आहे त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात भेट घेतली आहे. महापौरांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि याच्यावरती तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर तोडगा कशा पद्धतीने निघतो हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर हुंडा, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.